राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ताज सोशल ग्रुपच्या वतीने विविध शाळेतील 840 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ताज सोशल ग्रुपच्या वतीने नई जिंदगी परिसरातील विविध शाळांमधील 840 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। याप्रसंगी प्रारंभी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी आहे, त्यासाठी मुलांना शिक्षण दिले तरच आपले भविष्य चांगले आहे, समाजाचे भविष्य चांगले आहे। त्यासाठी नेहमीप्रमाणे आम्ही शिक्षणाला महत्त्व देत मुला मुलींना शालेय साहित्य वाटप करत असतो, असे मत संयोजक माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रस्तावना करताना व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, अल्पसंख्याक आयोग सदस्य वासिम बुरान आदींची उपस्थिती होती। पुस्तक वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताज सोशल ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। यावेळी नई जिंदगीमधील विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते।